पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 वाजता देशाला संबोधणार, तर महिला आरक्षण विधेयक रोखल्याची किंमत मोजावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वक्तव्य. सत्तेमध्ये टिकून राहण्यासाठी महिला आरक्षणाचा वापर करण्याचा प्रयत्न फसला. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधींची टीका. देश बदलतोय, देशातल्या महिला मूर्ख नाहीत, असंही प्रत्युत्तर. 2023 ला मंजूर झालेल्या महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा. विरोधी पक्ष लिहिणार पंतप्रधान मोदींना पत्र. सूत्रांची माहिती. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मुंढवा जमीन व्यवहाराप्रकरणी शीतल तेजवानीला जामीन. पोलिसांकडून अटकेपूर्वीचे नियम पाळण्यामध्ये कुचराई. शीतल तेजवानीला मुक्त करण्याचे कोर्टाचे निर्देश. बोंधू अशोक खराची पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. 4थ्या गुन्ह्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत कोठडी, तर 5व्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी कोठडी मागितली. उद्या सुनावणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला गृह विभागाचा आढावा. नाशिक धर्मांतर, अशोक खरात, परतवाडा, गोरेगाव ड्रग्ज या प्रकरणांची घेतली माहिती. प्रकरणांचा वेगानं तपास करण्याच्या पोलिसांना सूचना. परतवाडा लैंगिक शोषणाच्या प्रकरणावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी नेत्यांना सुनावलं. बोंडे, राणा, प्यारेखान यांनी तणाव निर्माण करण्याचं काम करू नये. पोलिसांचीच माहिती अधिकृत समजावी. बावनकुळेंचं वक्तव्य. जितेंद्र शेळकेंच्या अपघाताप्रकरणी कंटेनर चालकाचा जबाब. कंटेनर थांबला नव्हता, वेग कमी होता. शेळकेंचीच गाडी मागून येऊन धडकली. कंटेनर चालकाची पोलिसांना माहिती. पुण्यामध्ये भाजपच्या विधी शाखेचा अध्यक्ष अॅडव्होकेट संजय सावंतला अटक. अनैतिक संबंधांमधून सेक्रेटरीचा खून केल्यामुळे बेड्या. संजय सावंतसह त्याची पत्नी स्वाती आणि अल्पवयीन मुलीला अटक.